नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या रहिवासी आणि वाणिज्यिक बांधकाम प्रकल्पांमुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असून महाराष्ट्र शहरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायदा 1975 तसेच त्यातील 2021 आणि 2023च्या सुधारणांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे। या कायद्याअंतर्गत शहरी भागातील वृक्ष तोडीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची पूर्व परवानगी अनिवार्य असली तरी बिल्डर आणि डेव्हलपर्स अर्थात बांधकाम व्यावसायिकांकडून नियमावली पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात सापडले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।